देशात आज सर्वत्र 75वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। अंबरनाथ तालुक्यात देखील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून आला। अंबरनाथ नगरपालिका मुख्यालयात मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्या हस्ते सकाळी 8:15 वाजता ध्वजवंदन पार पडलं। यावेळी अंबरनाथ अग्निशमन दलाचे प्रमुख भागवत सोनोने यांनी आपले अग्निशमन दलाचे जवान आणि पालिकेचे सुरक्षा कर्मचारी यांच्यासह राष्ट्रध्वजास सलामी दिली। जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय 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 हे महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, काळ्या छाती खेळती खेळ जीव घेणी गला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित मान्यवरांसह नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते। त्याचबरोबर अंबरनाथ तहसील कार्यालयात देखील सकाळी 9:15 वाजता तहसीलदार प्रशांती माने यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडलं। पोलिसांच्या शासकीय मानवंदनेसह उत्साहपूर्ण वातावरणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। यावेळी तहसीलदार प्रशांती माने यांनी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। आज 26 जानेवारी 2024 75वा आपला प्रजासत्ताक दिन आहे। या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। हा प्रजासत्ताक दिन फक्त आपल्या अधिकाराची जाणीव न करता कर्तव्याची जाणीव करून देणारा आहे असं मला वाटतं। तसंच आपल्याला सगळ्यात मोठा लोकशाहीचा भेटलेला आहे वारसा आणि ही लोकशाही आपण अशीच टिकून ठेवावी आणि याचा अभिमान बाळगावा म्हणून परत एकदा तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते। धन्यवाद। तर दुसरीकडे अंबरनाथमधील काँग्रेसचं कार्यालय असलेल्या इंदिरा भवन कार्यालयात देखील प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळाला। यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। आज मी सर्व देशातील सर्व देशभक्तांना देशबांधवांना 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। देश आज एक विकासाच्या मार्गावर आहे आणि आज जगात एक महाशक्ती बनण्याच्या वाटेवर आहे। मी भारतातील सर्व नागरिकांना अंबरनाथ शहरातील माझ्या सर्व अंबरनाथवासियांना मी या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि असेच गुण्यागोविंदाने या भारतात सर्वांनी नांदायचं आहे। कुठले देशभाव न करता हम सब एक हा संदेश संपूर्ण जगाला द्यायचा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।